आपण मागील काही भागांपासून सिंधू सभ्यतेमधल्या शहरांची माहिती घेत आलेलो आहे. यामध्ये हडप्पा, कालीबंगन, धोलावीरा, लोथल यासारख्या काही शहरांची माहिती घेतली. या शहरांची नगररचना आणि या शहरांची वैशिष्ट्येही जाणून घेतली. यावरून हे लोक काळाच्या किती पुढे होते याची जाणीव आपल्याला झाली. पण यानंतर असाही एक काळ सुरू झाला होता, जेव्हा ही शहरे हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आली. आपण सुरुवातीच्या भागात हडप्पेन काळाचे वर्गीकरण सुद्धा केलेले आहे. यामध्ये पूर्व हडप्पेन काळ, मध्य आणि उत्तर हडप्पेन काळ. पूर्व हडप्पेन काळ हा इसवी सन पूर्व 1900 ते इसवी सन पूर्व 2500 पर्यंत होता. तर मध्य हडप्पेन काळ हा इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 2000 पर्यंत. उत्तर हडप्पेन काळ इसवी सन पूर्व 2000 ते 1700 पर्यंतचा कालावधी होता. मध्य काळाच्या उत्तरार्धापासूनच काही शहरे ही नष्ट होण्याच्या मार्गावर होती. इसवी सन पूर्व 1700 पर्यंत म्हणजे उत्तर हडप्पेन काळात ही शहरे पूर्णपणे नष्ट झाली. उत्तर हडप्पेन काळाच्या शेवटी या सिंधू सभ्यतेचे अस्तित्व संपुष्टात आले. या काळात इथल्या शहरांचे पश्चिम आशिया भागातल्या राष्ट्रांशी असलेले व्यापारी संबंध सुद्धा बंद झाले होते. यावरूनही यांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. मेसोपोटामियामधल्या लिखाणात हडप्पेन संस्कृतीचा मिलुहा या नावाने बऱ्याच वेळा उल्लेख झालेला होता. पण हा काळ जसजसा जवळ येतो तसा मिलुहाचा उल्लेख या रेकॉर्ड्समध्ये आढळत नाही. हा देखील एक पुरावा आहे. यानंतर मिलुहा म्हणजे सिंधू सभ्यतेचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. आता प्रश्न पडतो की असं काय झालं होतं की इतक्या नियोजनाने बांधलेली ही शहरे नष्ट झाली. आता यांच्यासोबत काय झालं असावं याबाबत बऱ्याच संकल्पना आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांचे अजूनही यावर एकमत झालेले नाही. काही तज्ज्ञांच्या मते ही शहरे महापूर, दुष्काळ आणि भूकंप यासारख्या नैसर्गिक संकटामुळे नष्ट झाली आहेत. तर काही इतिहासकारांनी ही शहरे आर्यांच्या आक्रमणाने म्हणजेच परकीय आक्रमणाने नष्ट झाली आहेत असा अंदाज लावलेला आहे. इतिहासकारांनी ऋग्वेदाचा आधार घेत याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. ऋग्वेदात आर्यांनी या भागात आक्रमणे करून या ठिकाणचे किल्ले आणि शहरे नष्ट केली आहेत असा उल्लेख आहे. आर्यांकडे आधुनिक हत्यारे होती. इतकंच नाही तर ऋग्वेदामध्ये हरिप्पा अशा एका शहराचा उल्लेख देखील आढळतो. आणि आपण या शहरांची माहिती घेताना बघितलं होतं, या शहराच्या उत्खननात एका जागेवर बरेच मानवी सांगाडे सापडतात. म्हणजे परकीय आक्रमणामध्ये हे लोक मारले गेले असावेत. या पुराव्यामुळे इतिहासकारांच्या या थेरीला बळ मिळतं. आता यापैकी कोणती थेरी सत्य आहे हे आपण काय सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगता येते, ती म्हणजे ही शहरे अचानकपणे नष्ट झाली नाहीत. हळूहळू या शहरांचे अस्तित्व संपत गेलं. यामध्ये मोहनजोदारो आणि धोलावीरा ही दोन शहरे हळूहळू नष्ट होत गेली. मोहनजोदारो शहराचे स्पष्टीकरण देताना तज्ज्ञांनी या शहराच्या अस्तित्वाचं कारण या ठिकाणी वारंवार येणारा पूर असल्याचं सांगितलेलं आहे. तर धोलावीरा हे शहर भूकंपामुळे नामशेष झालं असावं असा अंदाज लावला जातो. तर कालीबंगन आणि बनावली ही दोन शहरे अचानकपणे नष्ट झाली असावीत. आणि जर कोटदिजी या शहराचे अवशेष बघितले तर हे शहर आग लागल्यामुळे नष्ट झालेलं असावं. आतापर्यंत आपण सिंधू संस्कृतीचा शेवट कसा झाला याबद्दल माहिती घेतली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तवा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तवा.